सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा हे स्टोरीचे 38 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राहुल आणि रोहित आता जोडीनं माथेरानला निघाले आणि जाता जाता राणीनं रोहितच्या डोक्यात पुन्हा एक भुंगा घातलाच. जर घरच्यांनी मुलगा मागितला तर ते कुठून द्यायचं? आज ना उद्या लग्नाला 1-2 वर्ष झाल्यानंतर घरचे मागे लागणार बाळासाठी. मग काय करावं लागेल? मी आणि राणी तर राहू शकतो वेगळे वेगळे, पण बाळ कुठून आणायचं? असा कॉमर्सचे प्रोफेसर असलेल्या रोहित सरांच्या डोक्यात अकाउंट मांडत बसला रोहित. आणि इतक्यात सपना म्हणाली, राहुल मला भूक लागली, आपण नाश्ता करूया ना? आणि राहुलसुद्धा म्हणाला, ओके डार्लिंग. आणि सपनानं खूप लाडात त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बघा असे बाहेर आलात ना की तुमच्यातला ना रोमॅन्टिक नवरा बाहेर निघतो. आणि राहुल मला तुम्ही असेच आवडता. असं वाटतं की तुम्ही मला रोज कुठेतरी घेऊन फिरावं, लॉंग ड्राईव्हला जावं, संध्याकाळी जेवल्यानंतर टेरेसवर हातात हात घालून फिरावं. पण तुम्हाला ना नेहमी काम काम आणि काम. आणि झालं. लगेच राहुलचा फोन वाजला आणि फोन होता कामाचाच. आणि राहुल हसला आणि म्हणाला, सपना डार्लिंग जस्ट 1 मिनिट. आणि सपनानं त्याच्या हातातून फोनच घेतला आणि कटच करून टाकला आणि म्हणाली, अजिबात नाही, ड्रायव्हिंग करताय ना, फोन घ्यायचा नाही, हवं तर साईडला गाडी घेऊन उभा करा. आणि मग राहुलनं तिचं ऐकलं, गाडी उभा केली आणि बोलला. तोपर्यंत सपना छान बाजूला हिरवळ होती, हिरवीगार झाडी होती आणि त्यात एकटीचेच सेल्फी काढायची, ओठांचा पाऊट करायची, चष्मा घालायची, कधी चष्मा डोक्यावर घालायची. राहुललासुद्धा कधीकधी तिच्या फोनमध्ये घ्यायची, तो फोनवर बोलत असतानाच सेल्फीमध्ये घ्यायची आणि दोघांची सेल्फी काढायची. तोपर्यंत रोहितची गाडी पुढे निघून गेली होती. राहुलचं फोनवरचं बोलणं संपलं, तो पुन्हा गाडीत बसला आणि तिला म्हणाला, सपना पटकन चल. ते दोघे खूप पुढे गेले आणि सपना म्हणाली, तुमच्यामुळे गेले. का फोन घेतला? आणि प्लीज आता 2-3 दिवस फोनकडे बघू नका आणि ते कामही नको. आणि राहुल हसला आणि म्हणाला, सपना इतका ऐश आराम असाच भेटत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं. आणि कुणीतरी एकानं कष्ट करायचं आणि बाकीच्यांनी आराम करायचा, असंच तत्व आहे आपल्या संस्कृतीत. कुटुंबातला पुरुष कष्ट करतो, राबतो आणि स्त्रिया घर सांभाळतात. मग आता तू जर म्हणत असशील तर सगळं सोडून तुझ्याजवळ बसतो, मग कुठून पैसा येईल? इतक्या सगळ्या एकटीच्याच 1.5 लाखाच्या शॉपिंगला? आणि सपनानं आता जीभ चावली आणि म्हणाली, राहुल तुम्हाला कसं कळलं मी 1.5 लाखाची शॉपिंग केली? आणि राहुल हसून गाडी स्टार्ट करत म्हणाला, ज्या मॉलमध्ये तू गेली होतीस ना शॉपिंगला, तो माझाच मित्र आहे. अँड बाय द वे, तू विसरलीस का? तू माझं क्रेडिट कार्ड घेऊन गेलतीस. तू तिकडे पैसे वापरले आणि मला इकडे मेसेज आला. आणि सपना म्हणाली, सॉरी ना राहुल, खूप झाले का पैसे शॉपिंगचे? आणि राहुल तिला जास्त न बोलता फक्त एकदाच म्हणाला, मला सांग तुझ्या पप्पांना मंथली किती पेमेंट होतं? इंजिनियर आहेत ना ते? आणि सपना म्हणाली, माझ्या पप्पांना 1.25 लाख रुपयाच्या आसपास पगार असेल. आणि राहुल म्हणाला, ओके, मग इतक्या सगळ्या पगाराची, ते सुद्धा महिनाभर काम केलेल्या, जर तू फक्त शॉपिंग केली असती तर बाकीचा खर्च कुठून भागवला असता? तुझे सगळे पैसे तर वस्त्रावर गेले, मग अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य यासाठी कुठून पैसा आणणार? असं राहुल टोमणा देतच म्हणाला आणि सपनाचा चेहरा झरझर उतरला. आता सासू नाही बोलली, सासरा नाही बोलला शॉपिंग केली म्हणून, पण नवरा बोलला. कारण नवऱ्याने कान टोचले तर बायकोला जास्त लागत नाही ना, नवरा बायकोत सगळं माप असतं. आणि ती खूप नाराज झाली. मग त्यानं तिच्या कपाळाला किस केला आणि म्हणाला, पण असू दे, थोडीशी काटकसर करायला शिक, एवढंच म्हणायचं आहे मला. आणि ही सगळी रक्कम तुझ्यासमोर काहीच नाही. मला कुठे 10 बायका आहेत, पण मला काम करू दे तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी, ओके? पुन्हा कटकट करायची नाही की मला वेळ देत नाही म्हणून. थोडंसं तू सॅक्रिफाईस कर, थोडंसं मी सोसतो. आणि ती हसली आणि म्हणाली, तुम्ही ना राहुल आईंसारखे बोलता.
किती गोड बोलून कान टोचता. आणि राहुल म्हणाला, मग मुलगा कोणाचा आहे, काय समजलीस? आणि दोघेही हसायला लागले. मग सपनानं पुढे गेलेल्या राणीला फोन केला आणि म्हणाली, राणी, एखादं रेस्टॉरंट बघून थांबवा गाडी, आपण काहीतरी नाश्ता करूया. आता राणीला तर काहीच खायचं नव्हतं, तिला उलटीचा त्रास होत होता. तरीही आता ती म्हणाली, हो थांबवतो गाडी. आणि ती रोहितला म्हणाली, आहो कुठेतरी गाडी थांबवा. आणि रोहित आधीच विचारत होता बाळाच्या, आणि तिरका बोलत म्हणाला, कुठेतरी म्हणजे रस्त्यावर थांबवू का? आणि आता हे सगळे सूर्यवंशी असले कसले बोलायला तिखट आहेत असं तिला वाटलं. आणि झालं, राणीनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, पुन्हा तुम्ही तिरके बोलायला सुरुवात केली का? घरी तर किती गोड बोलता. रोहित म्हणाला, ते नाटक होतं, हा जो बोलतोय ना तो खरा मी आहे, आणि मी असाच बोलतो. आणि राणी आता गप्पच बसली. आणि तिला खरंच वाटलं गोड गोड बोलणारे रोहितच चांगले आहेत, ते पण घरचे. आणि मग ती म्हणाली, नाश्त्यासाठी थांबूया गाडी असं म्हणत आहेत. आणि रोहित म्हणाला, मग असं बोलायचं ना एका वाक्यात सगळं कळेल असं. नक्कीच तुझं व्याकरण कच्चं आहे मराठीचं. राणी म्हणाली, पण हिशोब पक्का आहे. रोहित म्हणाला, दिसतोय की, अगदी जिथल्या तिथं प्रत्येक शब्द परत फिरवतेस, व्याजाला व्याज लावल्यासारखं. तुझं अकाउंट पक्कं आहे. असं म्हणून त्यानं गाडी एका ठिकाणी थांबवली. पाठीमागून सपना राहुल आले आणि सपनाचा प्रत्येक ठिकाणी राहुलच्या हातात हात घालून मुद्दाम फोटो काढणं चालू होतं. राणी आणि रोहित मात्र शांतच होते. रोहित आता त्याच्या विचारात होता की बाळाचं काय करायचं, बाळ कुठून आणायचं, काय थाप मारायची. आणि तो पुढचा विचार करत होता. आणि इतक्यात वेटर आला आणि म्हणाला, सर काय देऊ? आणि रोहित म्हणाला, बाळ. तसे सगळे दचकले. आणि वेटर म्हणाला, काय बाळ? सर, हॉटेलमध्ये बाळ मिळत नाही, जेवण मिळतं आणि मेनू कार्डमध्ये सुद्धा बाळ नाही. तसा रोहित भाणावर आला. सगळे हसले आणि राहुल म्हणाला, रोहित तू फारच मनावर घेतलेलं दिसतंय रे, बहुतेक पहिला पाळणा तुझा हलणार. असं म्हणून तो हसत होता. आणि राणी खूप लाजून गेली. आणि इतक्यात पुन्हा रोहितला फोन आला. दुधाच्या फॅक्टरीतून दूध आणि दुधाचे पदार्थ घेऊन चाललेल्या टेम्पोचा ड्रायव्हर बोलत होता. आणि तो म्हणाला, रोहित सर, संग्रामराजे शिर्केनं टेम्पो अडवलाय आपला, तो सोडतच नाही. आणि रोहित म्हणाला, का, त्याचा काय संबंध टेम्पो अडवण्याचा? ड्रायव्हर म्हणाला, पुढे पाईपलाईन फुटली पाण्याची, म्हणून रस्ता खोदला आहे, आणि म्हणून मी रस्ता बदलून त्याच्या हद्दीतल्या रस्त्यातून निघालो आणि अडवला त्यानं, आणि आता सोडतच नाही. रोहितने आता चिडून टेबलावर मूठ आपटली आणि म्हणाला, त्याचं तर आता मीच बघतो, त्याला एकदा समजावून सांगा. ते दूध आहे, दुधाचे पदार्थ नाशवंत असतात, ते जर वेळेत नाही पोहोचले तर खराब होतील आणि आपलं नुकसान होईल. आणि त्या ड्रायव्हरकडून फोन घेतला आणि राजे शिर्केच बोलला आणि म्हणाला, हे बघ, तू कोणता सूर्यवंशी बोलतोय मला माहीत नाही, पण माझ्या हद्दीतून तुला रस्ता नाही, आणि खूप प्रॉपर्टी आहे ना तुझी, मग करा ना हवेतून रस्ता आणि घेऊन जा माल. असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि रोहित खूप चिडला. आणि राहुलला म्हणाला, दादा मी आत्ता परत जातोय आणि त्याचा हिशोबच बघतो. तशी राणी घाबरली. रोहित खूप पिसाळला होता. आणि राहुल म्हणाला, रोहित थोडंसं शांत डोक्यानं घे, इतकं चिडून चालत नाही, आणि तू कुठेही जाणार नाहीस, ओके, सगळं सॉल्व्ह होईल. असं म्हणून राहुलनं फोन केला. आणि समोरून आमदाराचे पीए म्हणाले, बोला भैया साहेब, काय करू? आणि राहुलनं काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं आणि फोन ठेवला. आणि पुढच्या 5 मिनिटात रोहितला पुन्हा फोन आला की संग्रामराजे शिर्केनं रस्ता दिला आणि टेम्पो निघाला सुद्धा. आणि राहुल म्हणाला, रोहित असं शांततेत काम करायचं असतं. आपण पुढे व्हायचं नसतं, इतरांना पुढे करायचं असतं. आपण माणसं मोठी करायची आणि त्यांचा फायदाही करून घ्यायचा. आणि सपनाला आता राहुलच्या शांततेत केलेल्या कामावर फार अभिमान वाटला. आणि रोहितला तुच्छ लेखत म्हणाली, नाही तर काय, सतत असं तडक भडक डोकं ठेवून काम होत नसतात, हो ना राहुल? आणि तुम्हीच इतके सगळे व्याप सांभाळले आहेत, ते काय उगाच, त्यासाठी किती शांतता आणि संयम हवा असतो. असं म्हणून तिनं रोहितला कमी लेखलं.
आणि हे ऐकून राणीला वाईट वाटलं आणि सपनाचा रागही आला. तिनं राहुलचं कौतुक केलं म्हणून नाही, तर रोहितला कमी लेखलं म्हणून. पण ती शांतच होती. राहुलनं फक्त सपनाकडे थोडं रागात बघितलं. सपना शांत बसली. पण कोण काय खाणार असं विचारलं आणि राणी म्हणाली, मला काहीच नको. आणि रोहित म्हणाला, असं कसं? काहीतरी खा, मग उलटी होणार नाही. तरीही राणी म्हणाली, नको. तसं त्यानं तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि राणी घाबरून म्हणाली, खाते थोडंसं. मग सगळ्यांचा नाश्ता करून झाला. पुन्हा गाडी स्टार्ट केली. माथेरानच्या दिशेने नॉनस्टॉप निघाले. तेव्हा दुपारच्या 3 वाजून गेल्या होत्या आणि नको म्हटलं तरी नाश्ता करायला दिला आणि राणीला उलट्यांचा त्रास झाला आणि रोहितवर राणी चिडचिड करायची. नको म्हटलं होतं ना तरी खायला घातलं असं म्हणायची. रोहित म्हणाला, अगं तूच उपाशी राहशील म्हणून खा म्हटलं. आता यातही माझी चूक आहे का? आणि राणी म्हणाली, राहते मी उपाशी. मी राहिले असते उपाशी तर तुम्हाला काय फरक पडतो? आणि रोहित म्हणाला, मग कुणाला फरक पडतो? तुला पडतो ना फरक मी उपाशी असल्यावर? माझ्यासाठी दूध घेऊन येतेस ना, मग मला फरक का पडणार नाही? आणि राणी म्हणाली, फरक पाडवून घेण्याचं नाटक तरी करू नका. आणि रोहित रागात म्हणाला, हे हॅलो, मी नाटक नाही करता? तुला खरंच वाटतं का मी नाटक करतोय? आणि राणी म्हणाली, हो. आणि रोहित वैतागून मला, मग खा नाही तर तशीच बस, मला काय करायचंय? ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मीच मूर्ख आहे जे तुला खायला घातलं. आता यापुढे अजिबात खा म्हणणार नाही. राणी म्हणाली, हो ना, नका म्हणू. आणि घातलं ना तुम्ही खायला, नाही कोण म्हणतंय, पण किती दम देऊन घातलं. जरा प्रेमाने खा म्हणाला असता तर तुमची उलटी झाली असती का हो? आणि माझीही उलटी नसती झाली. आणि रोहित रागात म्हणाला, मी का तुला प्रेमाने खा म्हणू? राणी म्हणाली, मग घरी कसे म्हणता? आणि आता इतकं चिडताय का? नुसती सगळीकडे नाटके करत असता. आणि रोहित म्हणाला, कारण हे घर नाही. हे मी कंटाळलोय तुझ्याशी गोड गोड बोलून आणि त्या खोट्या खोट्या नाटकाला सुद्धा कंटाळलं आहे. राणीला आता वाटलं, बरं झालं असतं एकाच गाडीत आलो असतं तर. निदान हा माणूस राहुल आणि सपना समोर आहे म्हटल्यावर गोड तरी बोलला असता. सेपरेट गाडी घ्या म्हणून मीच माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. मग आता ते रूममध्ये निघाले. नोकरांनी त्यांच्या बॅगा त्यांच्या त्यांच्या रूममध्ये ठेवल्या आणि त्या रूमकडे जाताना राणीला धडकी भरत होती. राहुल सपना त्यांच्या खोलीत निघाले आणि राहुल म्हणाला, रोहित, आपण लंचसाठी खाली भेटूया 15 मिनिटात. आणि रोहित म्हणाला, ओके. रोहित आत गेला, पण राणीची हिंमत होईना आतमध्ये जाण्याची. आणि रोहितनं कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि अख्खी रूम बघू लागला. आणि त्याला तिथे फक्त सिंगल बेड दिसला. बाकी सोफा वगैरे काहीही नव्हतं, चटई नव्हती आणि काहीच नाही. आणि त्यानं पाठीमागं वळून बघितलं तर राणी आत येईना आणि ती आजूबाजूला घाबरून बघत होती. आणि तिला पास करून इकडून तिकडून लोक फिरत होते. खांद्यावर हात टाकून, कमरेत हात घालून, गळ्यात गळे जोडून फिरत होती. खूपच लाडात येत होते सगळे. एकमेकांच्या गालाला, ओठांना हात लावून फिरत होते. आणि हे सगळं बघून राणीला आणखीन दडपण आलं. आणि ती अशी इकडे तिकडे बघत असताना तिच्या हाताला रोहितनं घट्ट पकडलं, आत खेचून घेतली आणि दरवाजा लावला. तशी राणी ओरडायला लागली, सर सर सर, काही करू नका प्लीज. आणि रोहित म्हणाला, ए बावळट, तू काय डोक्यावर पडलीस का गं? मी काहीही करणार नाही तुला. आणि इतकी का घाबरून बाहेर उभी आहेस? मी खाणार नाही, ओके. आणि ती घाबरून म्हणाली, सर, इथलं सगळं वातावरण खूप विचित्र आहे. आणि रोहित तिला समजावत म्हणाला, राणी, हे वातावरण विचित्र नाही, हे लोकही विचित्र नाहीत. विचित्र फक्त आपण दोघे आहोत. इथे आल्यानंतर सगळे कपल असेच राहतात. एकमेकांवर प्रेम करायला तर ते इथे येतात, मग प्रेमच करणार ना. आपण मात्र उलटं करायला आलो आहे. आणि राणी म्हणाली, पण सर, मला तुम्ही प्रॉमिस केलं आहे. रोहित म्हणाला, कसलं? आणि राणी म्हणाली, तसलं काही करणार नाही तुम्ही. रोहित म्हणाला, हो बाई, मी काहीही करणार नाही. आणि पहिलं तू ते घाबरणं सोड गं. मी वाघ नाही जे इतकी घाबरतेस. मी तोच रोहित आहे जी घरी होतो.
राणी म्हणाली, असं तुम्ही फक्त म्हणता, पण नंतर कसंही टच करता. रोहित म्हणाला, ए बाई, आता तुला काही बॉन्डवर लिहून देऊ का, की मी काहीही करणार नाही. आणि राणी म्हणाली, बॉन्डवरच लिहून दिलं होतं, पण त्यावर सुद्धा काहीच उपयोग होत नाही. वेळेची गरज म्हणून टच करता. आणि रोहित तिला म्हणाला, हे बघ, खरंच ती वेळेची गरज असते आणि त्या वेळेच्या घरच्यांसमोर कशी वेळ ती सांगता येत नाही. आता तुझ्या आईच्या घरी कशी वेळ आली आपल्यावर सांग बरं. आता समोरचा आपल्याबद्दल कसा विचार करतो त्या विचाराला टक्कर देण्यासाठी जे सुचेल ते करावं लागतं ना. मग मी तुला दोषी पकडू का. आणि आता राणीला त्याचं थोडंसं पटलं. आणि रोहित म्हणाला, हे बघ, आता फ्रेश होऊया आणि खाली लंचसाठी जाऊया. आता तरी खाशील ना. आणि राणी, मी पुन्हा काय तुला मूर्खासारखं विचारतोय. तुला आवडत नाही ना मी विचारलेलं सगळं नाटक वाटतं. आणि राणीनं तोंडवाकडं केलं आणि म्हणाली, गाडीतून खाली उतरल्यावर मी खूप खाते आणि फक्त गाडीत खाल्लं की त्रास होतो. आणि रोहित म्हणाला, हो का, मग चला खूप खायला. मग आहे त्याच कपड्यावर सध्या तरी दोघेही फ्रेश होऊन आले. तोपर्यंत सपना लगेच कपडे चेंज करून आली होती. आणि आता राणीनं तिच्या कपड्यांकडे बघितलं तर ते कपडे गुडघ्यापर्यंत शॉर्ट ड्रेस होता. बहुतेक आता ती 1.5 लाखाच्या कपड्यांचं प्रदर्शन मांडायला आली होती. भडक मेकअप केला होता, लिपस्टिक लावली होती आणि राहुलच्या हातातून हात घालत काढायला ती तयारच नव्हती हातातून हात. राणी आपली साधीच केसांची वेणी वगैरे घातलेली आणि आहे त्या ड्रेसवर होती. आणि दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसत होता. आणि सपनाला बघून राणी खूप चकित झाली. आणि राणीला बघून सपना तुच्छतेनं हसले आणि म्हणाली, राणी, तुझा चॉईस ना खूपच विचित्र आहे. अगं काय हे कपडे. आता रोहितनं मात्र सपनाकडे कसलंच बघितलं नव्हतं. ती इतकी सजली होती तरी. उलट तो तिला म्हणाला, राणीची सगळी चॉईस माझ्या चॉईस नसते. ती एकटी काहीही करत नाही. तिच्यासाठी तिचा जोडीदारसुद्धा मीच निवडून दिला आहे हो ना राणी. आणि दादा, आपण वेगळ्या वेगळ्या टेबलवर बसूया का जेवायला. नाही म्हणजे एकत्र जरी आलो असलो आपण इकडं तरीसुद्धा आपला हनीमून सेपरेटच होईल. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. एकमेकांची अडचण संकोच नको वाटायला. तुम्ही हवे तिकडं फिरा, आम्ही आमच्या पद्धतीनं फिरू. आणि सपना लगेच म्हणाली, रोहित भाऊजी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. आपण वेगळे वेगळे राहायचं आहे का. आपलं एकत्र कुटुंब आहे ना मग. आणि रोहित गप्प बसला तिच्या टोमण्यानं. सपनाने आता फोन काढला, जानकीला आतापर्यंतचे डिटेल्स दिले. आणि हे राणीनं ऐकलं. आणि सपना म्हणाली, आई, इथे सगळे कपल आहेत, किती रोमॅन्टिक मूडमध्ये आहेत, पण या दोघांचं ना तोंड लटकलेलं आहे. जानकी म्हणाली, अगं, प्रवासाचा क्षीण असेल. राणीला गाडी सहन होत नाही ना. आणि रोहितला तरी अजून कुठे माहीत आहे त्या कपड्यांबद्दल, म्हणून त्याचा मूड ऑफ असेल. पण उद्या सकाळी त्याचा मूड ठीक दिसेल तुला. संध्याकाळी सरप्राईज मिळणार ना त्याला. आणि मग सपना म्हणाली, हो आई, मी कळवते तुम्हाला काय असेल ते. असं म्हणून फोन ठेवला. आणि मग चौघेही बसले एका टेबलवर. पण सपना जरा जास्तच लाडात येत होती आणि राणी गप्प होती. सपना राहुलच्या हातावर हात ठेवायची, हातात हात घालायची. आणि हे सगळं बघून राणी रोहितला खूप अवघडल्यासारखं वाटायचं. आणि सपनाला वाटायचं की ते का एकमेकांच्या हातात हात घालत नाहीत. रोहितने आता राणीचा सरळ हात पकडला, उठला आणि म्हणाला, दादा, आम्ही पलीकडच्या टेबलवर आहोत. असं म्हणून तो राणीला तिकडं घेऊन गेला. आणि राणी थोडीशी लाजली आणि तिला बरंही वाटलं. आणि सपना राहुलला म्हणाली, बघा राहुल, ते का गेले. आणि राहुल म्हणाला, सपना, खरं तर त्याचंच बरोबर आहे. प्रत्येकजण इथं रोमॅन्टिक व्हायलाच आला आहे ना. तशी तूही होतेस आणि तुझा हक्कच आहे. मी तुला अडवू शकत नाही. शेवटी तू नवऱ्याजवळच येणार ना. पण काय आहे ना, इथे आपली फॅमिलीसुद्धा आहे आणि फॅमिलीसमोर हे सगळं करणं योग्य नाही. आपले संस्कार आपल्याला कुठेतरी लाज बाळगायला शिकवतात. त्यापेक्षा त्यांना एन्जॉय करू दे, आपण आपला करू आणि तुला हवं ते कर. आणि सपनानं आता सरळ मोबाईल काढला. रोहितची पाठ तिच्याकडे होती आणि राणीचं तोंड तिच्याकडे होतं. आणि राणीचा उतरलेला चेहरा तिला जानकीला दाखवायचा होता फोटोतून. आणि कोणतं कपल, तेही एकमेकांवर इतकं प्रेम करणारं, असं सॅड असतं, अशी शंका उपस्थित केली तिनं. राणीला आता कळलं की सपना नक्की काय करते. राहुलचा फोटो काढण्याचा बहाण्यानं ती राणीच्याकडे फोटो कॅमेरा फिरवत होती. राणीने आता पटकन मुद्दाम रोहितचा हात पकडला आणि हळूच तिच्या गालाला लावला. आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शानं राणी शहारली आणि डोळे मिटून घेतले तिनं. आणि तिच्या गोबऱ्या गालाचा स्पर्श त्याच्या बोटांना झाला
तसा रोहितही चकित होऊन तिच्याकडे बघायला लागला आणि डोळे मिटून घेतलेली राणी अशी का करते हे त्याला कळेना, पण नक्कीच ती हे मुद्दाम करते हे त्याला कळलं. पण आता त्यालाही तिच्या गालावरून तो हात काढावासा वाटतच नव्हता आणि त्याच्याही बोटांची तिच्या गालावरून हळूवार हालचाल सुरू झाली आणि राणी शहारत शहारत चालली. तिच्या संपूर्ण शरीरभर माथेरानचं थंड रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या. माथेरानचं ते थंड वातावरण आणि रोहितचा उबदार हातांचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. आणि आता तसेच सपनानं फोटो काढले त्यांचे आणि तोंडवाकडं करून म्हणाली, ओव्हर ॲक्टिंग प्रेमाची. मी त्या दोघांचं प्रेम तिला बघवलं नाही. या राणीमध्ये काहीच नाही, नुसती काकूबाई आहे आणि काय रोहितला आवडते कुणास ठाऊक. असं वाटून तिनं सरळ आता त्या दोघांकडेही पाठ केली. राहुलच्या शेजारी येऊन बसली आणि इकडे वेटर आला राणी आणि रोहितकडे आणि तो म्हणाला, सर ऑर्डर काय आहे? तसं रोहितही भानावर आला आणि राणीसुद्धा, आणि तिनं खूप संकोचून त्याचा हात सोडला. आणि आता रोहितसुद्धा थोडा शांत झाल्यासारखा वाटत होता. आता तो वेटर पुन्हा म्हणाला, सर ऑर्डर प्लीज. आता रोहित म्हणाला, मॅडम ऑर्डर सांगतील. असं म्हणून त्यानं राणीच्या पोटात चेंडू ढकलला आणि वेटर राणीकडे बघायला लागला. आणि राणीसुद्धा महाहुशार होती आणि ती म्हणाली, सर जे ऑर्डर देतील ना तीच माझी ऑर्डर आहे. आणि आता रोहितकडे वेटर बघायला लागला आणि रोहित हसायला लागला आणि म्हणाला, स्मार्ट गर्ल. मग शेवटी त्यानंच ऑर्डर दिली. दोघांचीही लंच झाला आणि राणी म्हणाली, तसं तिनं भरपूर खाल्लं. मग तिला खा म्हणावंच लागलं नाही. राहुल उठला आणि रोहितकडे आला आणि म्हणाला, रोहित सपनाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि रोहित म्हणाला, अरे नाही रे दादा, मला राग नाही आला. तुला माहीत आहे ना मला राग आला की मी बोलतो पटकन. राहुल म्हणाला, तेच ना रोहित बेटा, तुला राग आला तर तू बोलतो, पण जेव्हा तुला हर्ट होतं ना तेव्हा तू गुपचूप बसतो. आणि मी हेच विचारलं की तू हर्ट झालास का? आणि रोहितने त्याला घट्ट मिठीच मारली. दोघांनी बंधूंचं हृदयाला हृदय भेटलं आणि रोहित म्हणाला, आता नाही मला काही वाटत, आता मी खुश आहे. आणि राहुल हसला. लहानपणाच्या आठवणी काढून म्हणाला, रोहित जेव्हा तुझा आणि रोशनचा जन्म झाला होता तेव्हा सगळ्यात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर सांग मला. मला खूप आनंद झाला. माझा भाऊ माझ्या सोबतीला आला म्हणून. मी सगळ्यांना सांगत होतो हॉस्पिटलमध्ये, आमचं बाळ आलं, आमचं बाळ आलं. रोहित, आपण तिघं बाबांची ताकद आहोत, पण तुम्ही दोघं माझी ताकद आहात. मी तुमच्यावर कायम प्रेम केलं आणि करत राहणार शेवटपर्यंत. आणि तू कायम माझं आणि रोशनचं रक्षणच केलंस. आणि आपल्या 3 भावांची ही मूठ कधीच फुटणार नाही. आणि रोहित हसून म्हणाला, हो दादा, तुझ्यासारखा मोठा भाऊ असेल तर नेहमीच प्रत्येक जन्मात मला लहान व्हायला आवडेल. मग सपनानं ते न आवडून म्हणाली, राहुल चला ना, आपण आराम करू. आणि राणीला सपनाचा आता रागच आला. दोघा भावांना नीट बोलू देतच नव्हती. सारखं राहुल चला आणि राहुल चला. मग आता राहुल सपना निघाले. इतक्यात समोरून दारू पिऊन आलेल्या 2 व्यक्तींचा राहुलला धक्का लागला आणि उलट तेच लोक राहुलला खूप बोलायला लागले. त्याला धक्के देत देत मागे ढकलत होते. चूक त्यांची होती तरी राहुल माफी मागत होता. सॉरी, जाऊ द्या, सॉरी, काही झालं नाही ना, असं म्हणायचे. आणि आत्ता त्या माणसांची नजर गेली शॉर्ट ड्रेस घातलेल्या सपनावर आणि त्यांनी सपनाकडे बघून शिट्टी मारत हाय सेक्सी म्हणून तिची छेड काढायला सुरुवात केली. सपना राहुलच्या पाठीमागं लपली. राहुलला आता राग आला आणि त्या माणसांच्या कानाखाली दिली. तसं आता त्या दोघांनाही राग आला आणि एकानं राहुलचे हात पकडले आणि दुसरा राहुलच्या कानाखाली देणार इतक्यात तिथं रोहित आला आणि त्यानं त्या दोघाही मुलांना बेदम मारलं. मॅनेजरला सुद्धा सांगितलं की आत्ताच्या आत्ता यानं इथून हाकलून द्यायचं. असले कस्टमर तुम्ही ठेवताच कशाला जे इतरांना त्रास देतात. रोहित चिडला होता आणि मॅनेजरही घाबरले आणि ताबडतोब त्या दारू पिणाऱ्या मुलांना हाकलून दिलं आणि त्याची माफी मागितली. सपना आता घाबरली होती आणि राणी तिथं आली आणि तिच्या सगळा प्रकार लक्षात आला. तिने ते बघितलं आणि राहुल म्हणाला, रोहित थँक्यू, आज तू होता म्हणून सगळं निभावलं, नाही तर काय झालं असतं काय माहीत. आणि सपनासुद्धा म्हणाली, हो थँक्यू रोहित भाऊजी. आणि मग राणी म्हणाली, कसं असतं ना ताई, गुलाब सगळ्याला आवडतो, पण त्याच्या भोवती सुद्धा काटे असावेच लागतात त्याचं रक्षण करायला. आणि राहुल दादा गुलाब असले तरी रोहित काटे आहेत आणि काट्याशिवाय गुलाब कुठेच बघायला मिळत नाही. हवं तर तुम्ही अख्खी दुनिया फिरून या.
आणि माणूस शांत आहे म्हणून त्याचाच जास्त उपयोग आणि माणूस तडक भडक आहे म्हणून त्याचा उपयोग नाही, असं नाही होत ना ताई. हाताची पाचही बोटं सारखी नसतात, पण प्रत्येक बोटाचं महत्त्व असतंच आणि त्यामुळेच एक मजबूत बंद मूठ तयार होते. वज्रमूठ, जिला कोणीच तोडू नाही शकत, असं राणी म्हणाली आणि रोहितच्या अपमानाचा बदला घेतला. आणि हे ऐकलं तसं राहुलला तिचं कौतुक वाटलं. स्वप्नानं मान खाली घातली आणि रोहित मात्र राणीकडे, "आज हिला काय झालंय? आणि काय इतका राग आलाय, जी माझी भांडून बाजू घेते?" असं वाटून तो गालात हसत होता.